आदित्य अचानक आल्याने घरात सर्वांची गडबड चालू होती. मॉम, प्लीज इतकं गडबडू नका. ते 2 दिवस मी बाहेर होतो ना, म्हणून सहज तिला भेटायला आलो. मुद्दाम ती पडल्याचं त्याला माहीत आहे हे त्याने दाखवलं नाही. पण त्याचं ऐकून घरच्या बाकीच्यांना टेन्शन आलं होतं. जर ती पडल्याचं त्याला समजलं तर काय करायचं? सर्व मनात विचार करत एकमेकांना बघत होते. तन्वी इथे टेन्शनमध्ये आलेली. तिने मागचा पुढचा विचार न करता पडल्याचं नाटक तर केलं होतं, पण आता पुढे काय होणार? त्यात त्याने तिला आधी दिलेली धमकी आणि त्याची शिक्षा आठवली. तसं टेन्शनमध्येही तिच्या पोटात गोळा आला. अंगावर शहारा आणि मनात भीती असं काहीसं तिचं चालू होतं. अक्षय त्याच्या भसाड्या आवाजात ओरडत रूममध्ये आला आणि तिची विचारांची तंत्री भंगली. काहीसं वैतागत ती त्याच्याकडे बघत होती. हे गाणं नको ते तर येणारच होते ना. इतका मोठा कारनामा जो केला आहेस. अक्षय मोठा तीर मारल्यासारखं तिला बोलत होता. चालता होतोस आता इथून, ती त्याच्यावर भडकत बोलली. इथे आता माझी वाट लागली आहे आणि हा अजून डोकं आऊट करणार आता, ती हळूच पुटपुटली. अक्षय भसाड्या आवाजात गात होता. तू जातो का फेकू? तन्वी बाजूचा लॅम्प हातात उचलून बोलली. अक्षय गाणं गात ओरडतच तिकडून धावत बाहेर पडला. नालायक, मंद, माकड, तन्वी शिव्या घालत दरवाजाकडे बघत होती. नालायक, यांच्यामुळे माझ्या पण तोंडात गाणं आलं. गाणं आल्याचं समजताच तिने परत एक शिवी अक्षयला घातली. झोपून जाऊ का मी? येस, झोपतेच. नको, सारखं सारखं झोपायचं आणि समजा आम्ही झोपले आणि परत तो जंगली गोरीला निघून गेला तर? नकोच. त्यापेक्षा मी इकडे गप्प बसून राहते. तन्वी एकटीच बडबडत विचार करत होती. आदित्यसुद्धा इकडे द्विधा मनस्थितीत अडकला होता. त्याला ती सोबत हवी होती. आता तिला तिकडे घेऊन जायचं की आपण इकडे राहायचं, मनात काहीसा विचार चालू होता. चेहऱ्यावर मात्र जबरदस्ती स्माईल आणून स्वतःला नॉर्मल भासवत होता. आपण इकडे राहिलो तर मॉम डॅडना काय आणि कसं विचारायचं? डायरेक्ट इकडे चालू आहे. आईसाहेबांना माहीतसुद्धा नाही मी इकडे आल्याचं. समजलं तर भयंकर चिडतील आणि त्यानंतर चिडवतील ते वेगळं. आदित्य अजूनही त्याच्याच विचारात हरवला होता. तन्वीच्या रूममधून हाकललं गेल्यानंतर अक्षय खाली येत होता की आदित्यची जिन्याकडे असलेली तिरपी नजर बघून इकडेही त्याचं बेसुऱ्या आवाजात ओरडणं चालू झालेलं, जे बघून आदित्यने पूर्णपणे त्याच्याकडे बघितलेलं. ती येणार नाही हे माहीत होतं, तरी त्याची नजर मात्र जिन्याकडे लागून होती. मला वाटलं हा तरी माणसात असेल, पण नाही, बाय डिफॉल्ट प्रॉब्लेम आहे वाटतं सर्वांचाच. त्याला बघून आदित्यने मनातच सुस्कारा सोडला. गेल्या अर्ध्या तासापासून तो तिकडे बसला होता आणि पिहूची नॉनस्टॉप बडबड चालू होती, ज्यावर तो फक्त हसून नंदी बैलासारखी मान हलवत होता. बाकी एकही शब्दाकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याला आता तन्वीला भेटायचं होतं, पण पिहू तिची बडबड थांबवायचं नाव घेत नव्हती आणि असं मध्येच तिला तोडून जाणं त्याला योग्य वाटत नव्हतं. इतर कोणी असतं तर कदाचित त्याची एक नजर काफी होती समोरच्याला गप्प बसवायला, पण इथे मात्र तो स्वतः गप्प बसला होता. आदित्य, फ्रेश होऊन या, नंतर निवांत बोलत बसू. आज इकडेच थांबा, मी आबांना सांगतो. डॅड जे काही वेळापासून आदित्यचे एक्सप्रेशन निहाळत होते ते मध्ये पडलेच. डॅड, मी बोलते ना नंतर ते. पिहू मध्ये बोलतच होती की डॅडने तिला डोळे दाखवून गप्प बसवलं. त्या एका मिनिटात आदित्य उठलासुद्धा होता. हो, मी आलोच फ्रेश होऊन. पिहूची रिक्वेस्ट आणि त्यावर डॅडचे वट्टारलेले डोळे याकडे आदित्यचं अजिबात लक्ष नव्हतं. तिकडून जायला मिळणार यातच समाधानी होता. तन्वी कानाला हेडफोन लावून बसली होती. तन्वी, आत येत आदित्यने दार बंद करत तिला आवाज दिला, जेणेकरून तिला ओरडत असताना कोणी ऐकू नये किंवा त्यांना डिस्टर्ब होऊ नये. त्याचा आवाज आला तसं ती बिना म्युझिकची मान डोलवायला लागली, जे बघून त्याने एक सुस्कारा सोडला. तन्वी, काहीसं चिडत त्याने तिचा हेडफोन काढला.
ज्यात तन्वीने त्याला जवळ येताना बघून नुकतंच कुठलं तरी गाणं लावलं होतं. काय, मी काहीच केलं नाही. या आविर्भावात ती आदित्यवरच चिडली. एक पाय तोडून घेतला आहेस, त्याने समाधान होत नसेल तर सांग. तसं दुसरं पाय आणि दोन्ही हात मी तोडून ठेवतो. काहीशा रागात तो बोलत होता. हात तोडायचा की पाय माझं मी बघून घेईन, त्यासाठी तुम्हाला त्रास घेण्याची गरज नाही. तन्वीसुद्धा भडकून बोलली. तू हे मुद्दाम करतेस ना? हो, मला आवडतंय ना हे असं पाय बांधून लंगडी लंगडी खेळायला. तुम्हाला खेळायचं आहे? ती अजूनही चिडून बोलत होती. इकडे राहण्यासाठी बहाणे शोधत आहेस ना, म्हणून मुद्दाम आज पडलीस ना, म्हणजे अजून लागेल आणि तुला इथे जास्त दिवस राहायला मिळेल. आवाजात चीड असली तरी आवाज मोठा नव्हता, पण राग जाणवत होता. पण त्याचं बोलणं ऐकून ती मात्र शांत झालेली. तिने त्याच्यापासून लांब राहण्यासाठी हे केलंच नव्हतं. तिला तर त्याचं अजून जवळ जायचं होतं, पण त्याने उलटा अर्थ घेतला होता. तिची मान खाली गेली होती. आता यापुढे ती फक्त ऐकायचं काम करणार होती आणि त्याला अजून खूप काही बोलायचं होतं, जे तो बोलणारच होता. तुला माहीत आहे, समीर म्हात्रे, शिवकांत आणि तो निलेश, किती जणांशी तू पंगे घेतले आहेस. मी लावलेले गार्ड्स तुझ्या मागावर असले तरी त्याहीपेक्षा तुझ्यावर लक्ष ठेवणारे लोक आहेतच. तुझी एक चूक आणि त्यांचा फायदा, या सर्व गोष्टी मी तुला नव्याने नको सांगायला, तरी तू गेलीस. कोणाला न सांगता गेलीस. का गेलीस ती मी नाही विचारणार, पण मला सांग, खरंच तुला जायला हवं होतं? आणि त्या गार्ड्सना चुकवून जायला हवं होतं का? ते तुझ्यासोबत असले की तुला काय प्रॉब्लेम असतो ग? ते तुला कुठे जायला अडवतात की तू कुठे गेलीस म्हणून जाब विचारतात, तरी तुला ते सोबत नकोच असतात. इतकं करून तू नेहमी असेच ठिकाण शोधत असतेस की जे सिटीच्या बाहेरच असतात. तो हाताची घडी घालून बोलत होता. आवाजाची पट्टी कमी असली तरी तिच्या वागण्याची चीड व्यक्त होत होतीच. ती गप्प खाली मान घालून ऐकत होती. ती हुशार आणि समजदार होती, पण कामाच्या बाबतीत असलेला समजदारपणा इतर गोष्टीत नव्हता. रिसीव्ह कर तो फोन. काही वेळ वाजत असलेल्या फोनकडे सुद्धा तिचं लक्ष नव्हतं, म्हणून त्यानेच तिला सांगितलं. तसं तिने नाव न बघताच फोन कानाला लावला. ओके, नंतर बोलू. इतकंच बोलून तिने कॉल कट केलं. बोलण्यावर तिची संत रिॲक्शन त्याला खटकून गेली, पण तो त्यासाठी काहीच बोलला नाही. दोघे शांत होते. काही वेळ काहीच बोलत नव्हते. आदित्य तिकडे तिच्या बाजूला तिच्या समोर बसला. तन्वी, लग्नाला 3 महिने झाले आहेत, म्हणजे अजून 9 महिने आहेत जे आपल्याला कदाचित एकत्र राहावे लागतील. एक दीर्घ श्वास घेत तो हळूवार बोलला, आणि का कोणास ठाऊक तिच्या काळजात धडधड वाढली होती. तो खूप शांतपणे बोलत होता. मला असं वाटतं आपण घरी कॉन्ट्रॅक्टचं सांगावं, म्हणजे यापुढे तुला तिकडे यायची गरज नाही. तो बोलला आणि ती शांतपणे त्याच्याकडे बघत होती. काल डॅडचा कॉल आलेला. तिला गप्प बघून तो तिच्याकडे बघत पुढे बोलला. आदित्य प्रॉन्स प्लांटला जाऊन नुकताच आला होता. आधीच तिकडे झालेल्या गोंधळाने त्याला राग आलेला. त्याहीपेक्षा जे चुकीचे वागले त्यांना तो शिक्षा देऊ शकत नव्हता, याच गोष्टीचा त्याला राग आलेला. तो विचारात असतानाच त्याचा फोन वाजला. डॅडचा फोन होता, म्हणून त्याने लगेच उचलला. हॅलो डॅड, तिकडे सर्व ठीक आहे ना? त्याने लगेच फोन उचलत काळजीने विचारलं. तन्वी हॉस्पिटलमधून आल्यापासून डॅड त्यालाही इग्नोर करत आहेत हे त्याला माहीत होतं. त्यात त्यांचा समोरून फोन आला म्हणून त्याला टेन्शन आलेलं. हो, इथे सर्व ठीक आहे. मला थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून कॉल केलेला. तुम्ही बिझी आहात का? डॅड गंभीरपणे बोलले. नाही, म्हणजे बोला ना, मी अजिबात बिझी नाही. तो नीट बसत बोलला. मी तन्वीलाही सांगितलं आहे आणि आता तुम्हालाही सांगतो. जर यापुढे ती असं वागली तर तिला यापुढे घराबाहेर पडू देणार नाही. जे काही काम करायचं आहे ते घरून, नाही तर नाहीच. डॅडच्या आवाजात कडकपणा होताच. डॅड,
यापुढे ही वेळ येणार नाही. मी कसं ते मॅनेज करेन? काहीसा विचार करत आदित्य बोलला. माझे गार्ड्स तिच्यासोबत असतील यापुढे. ठेवतो मी फोन. आदित्यचं काहीच न ऐकता डॅडने फोन ठेवूनही दिला होता. म्हणजे तुम्ही काल यायला निघाला होतात? इतका वेळ गप्प असलेल्या तन्वीने विचारलं. नाही, काल मला त्याचं काही टेन्शन नव्हतं. मला माहीत आहे ते मी हँडल करेन. तू आज पडलीस म्हणून मी आलो. असा आदित्य शांत होता, पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. मग तू मुद्दाम पडलीस ना? आणि डॉक्टरांना सुद्धा तुझ्या बाजूने सांगायला सांगितलंस ना? आदित्यने तिच्याकडे एकटक बघत विचारलं. तुम्हाला कसं माहीत? तिने धीर एकवटून विचारलं. इट्स नॉट इम्पॉर्टंट. तो निर्विकारपणे बोलला, पण त्याला काही वेळापूर्वीच आठवलं. जीजू, अक्षयने त्याला हाक मारली. आदित्य नुकताच पिहूच्या कचाट्यातून सुटून वर चढत होता, पण अक्षयने त्याला अडवलं. तसं आदित्य तिकडेच थांबला. जीजू, तिला उगाच ओरडू नका. ती काही पडली वगैरे नाही, अक्षयने सांगितलं. तसं आदित्यने झटक्यात त्याच्याकडे बघितलं. तिने का केलं ते माहीत नाही, पण ते फक्त नाटक होतं आणि डॉक्टरांनाही तसं सांगायला सांगितलं. आदित्यकडून तन्वीला ओरडा मिळू नये म्हणून त्याने सांगितलं, पण त्याने आदित्यला अजूनच राग आलेला. अक्षयला काहीही न बोलता तो तन्वीच्या रूममध्ये निघाला. आय थिंक तुला इथं राहायचं आहे म्हणूनच तू. तो बोलतच होता की तन्वीने त्याला मिठी मारली. तिने अचानक मारलेल्या मिठीमुळे तो गोंधळला. अजूनही त्याला राग होताच. त्याने तिला मिठीत घेतलं नव्हतंच, तसाच बसून होता तो. मी हे केलं कारण मला तुम्हाला भेटायचं होतं, तुमच्याशी बोलायचं होतं, ती रडतच बोलली. त्याने तिला आज पहिल्यांदा रडताना पाहिलं होतं. ती खूप कमी वेळा अशी भावूक होत होती. अगदी लग्नाच्या वेळीसुद्धा ती रडली नव्हती आणि आज ती रडत होती. त्याला मिठी मारून रडत होती. त्यानेही तिला त्याच्या मिठीत कवटाळलं. डोक्यावर थोपटत तो तिला शांत करत होता. तीसुद्धा त्याच्या मिठीत शांत होत होती. एकमेकांना भेटण्यासाठी दोघेही तरसले होते. गेले किती दिवस त्यांची नीट भेट झालीच नव्हती. तिला त्याला भेटायचं आहे, त्यासाठी तिने इतकं काही केलं हे त्याच्यासाठी खूप काही होतं. कदाचित त्याच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरच. याहून जास्त तिने काही बोलावं हे त्याला अपेक्षितच नव्हतं. रडून ती शांत झालेली, पण अजूनही दोघं एकमेकांच्या मिठीत होते. ना त्याला तिला सोडायचं होतं, ना तिला त्याच्या मिठीतून सुटायची घाई होती. तन्वी, त्याने शांतपणे आवाज दिला. त्यावर तिने फक्त हुंकार दिला. तू आता रडलीस तर तुझा नाक, आय मीन तुझ्या नाकाची ती रसमलाई माझ्या शर्टला पुसायचा इरादा नाही ना? शांत बसतील ते हे दोघे कसले? ई, रसमलाई काय? तोंड वाकडं करतच ती थोडं बाजूला झाली. हो, आता तुम्ही आहात तर शर्टचा वापर करायला नको का? मुद्दाम ती नाकाचा आवाज करत ती त्याच्याजवळ झुकत होती. तसं तो लगेच उठला. अचानक उठायला गेल्याने तिच्या पायाला झटका लागला. त्यामुळे एक कळ पायात गेली. बस इथे बसलो, तू उठू नकोस. तो लगेच तिच्याजवळ जात बसला. रसमलाई पाहिजे, थांबा. तिने त्याला मारायला उशी घेतली. बघ नंतर तुलाच दुखेल. तिचे दोन्ही हात पकडत तो हसतच बोलला. दुखू देत. त्याच्या हातातून हात सोडवून घेत ती त्याला मारायला लागली आणि तो हसतच ते चुकवत होता, पण तिकडून उठला नव्हता. तो उठला असता तर तिनेही हालचाल केली असती, ज्याने तिचा पाय दुखला असता, म्हणून तो काळजी घेत होता. एक सेल्फी घेऊयात? तो अचानक सेल्फीचं बोलल्याने ती गोंधळली होती. तन्वी सरदेसाई, चक्क तन्वी सरदेसाई रडली हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही म्हणून पुरावा. मी तर मोठी फ्रेम करून ठेवणार आहे हा फोटो. तो अजून चिडवत होता. इतक्या दिवसांचा स्टोक एकदाच काढत होता. हो, सेल्फी काढा. म्हणजे जंगली गोरीला कसा सेल्फी घेतो ते सर्वांना कळेल आणि त्याला बघून सर्व कसे घाबरतात हे मला सांगता येईल.
अशी. ती पण काही ऐकणार नव्हतीच. त्या दिवशी ट्रक थोडक्यासाठी वाचला, पण आज बाथरूममधल्या टाईल्स तुटल्याच असतील ना. तो हसतच तिला डिवचत होता. त्या तुटायला त्यावर जंगली गोरीला पडला नव्हता. हो, त्यावर माकडीन पडली होती ना. तन्वी, खरं सांग, तू स्वतःला बिना मेकअपचं आरशात बघून पडलीस ना? म्हणजे लगेच सावरून घेतलं स्वतःला आणि अलगच खाली बसली असशील. पण पडण्याची आयडिया तुला तेव्हा सुचली. तो अजूनही हसत होता. जंगली गोरीला सुधारणार नाही. ती त्याला मारतच होती, एकीकडे हसत होती. खूप दिवसांनी ती असं मोकळं हसत होती. तो एकटक तिला बघत होता. तो हसायचा बंद झाला तसं ती सुद्धा त्याच्याकडे एकटक बघत होती. नजरेनेच नजरेला काहीतरी विचारलं होतं आणि नजरेनेच नजरेला काहीतरी सांगितलं होतं. दोघांच्या नजरेतील भाव एकमेकांना समजले होते. त्याने पुढे झुकून तिच्या केसांना पकडत तिला मागं झोपवून तिच्यावर झुकला. तसे तिचे डोळे आपसुकच बंद झाले. एकमेकांना साथ देत कितीतरी वेळ ते प्रेमाची भाषा बोलत होते. जीजू, तुमचा फोन वाजतोय मगासपासून. खाली विसरून आलात, पिऊने बाहेरूनच ओरडून सांगितलं. तसे ते दोघे एकमेकांपासून लांब झाले. दोघेही एकमेकांकडे बघत मिश्किलपणे गालात हसत होते. त्याने तिच्याकडे बघतच ओठांवरून उलटा हात फिरवत दरवाजाच्या दिशेने गेला. ती तिकडेच डोळे बंद करून पडून राहिली. गालात हसू कायम होतं. जीजू, अजून तुम्ही फ्रेश नाही झालात? दरवाजा उघडताच पिहूने विचारलं. होतो, जातोच होतो. काय चालू होतं? तिने भुवया उंचावत गालात खूप जास्त हसू आणत विचारलं. स्टडी झाली असेल तर इथे ये, मी काही प्रश्न विचारते. आदित्य काही बोलायच्या आतच तन्वीचा आतून कडक आवाज आला. बाय जीजू, तुमचं चालू द्या, मी जाते. नाहीतर ही काली माता माझ्या स्टडी सकट माझ्यावर घसरेल. डोळे मिचकावत सुरू केलेलं वाक्य तन्वीकडे चिडक्या नजरेने बघत संपवलं. ती जाताच आदित्यने दरवाजा लावून घेतला. काली माता, त्याने हसतच परत रिपीट केलं. पिहू हळू आवाजात बोलली असली तर ते तन्वीने ऐकलं होतं हे त्याला माहीत होतं. हिला मी ते मागे फोटो सेशन केलेले ते फोटो पाठवायला पाहिजे. खरंच काली माता दिसेल. तो हसतच बोलत फ्रेश व्हायला गेला. पण तोपर्यंत अजून एक उशी त्याच्यावर पडली होती. तिला द्या फोटो, मग मी ड्रॅक्युलरचे फोटो. तिने त्याचे काढलेले फोटो व्हायरल करते, तिने त्याला फेक स्माईल देत सांगितलं. तो तिच्याकडे बघून हसतच फ्रेश व्हायला गेला, तर ती त्याला तोंड वाकडं करत चिडवत होती. आदित्य फ्रेश होऊन आला तेव्हा ती झोपून गेली होती. तिला न उठवता त्याने त्याचा फोन चेक केला तर समर्थचे खूप सारे मिस्ड कॉल होते. त्याने लगेच समर्थला कॉल लावला. प्रियाला फोन लागला नाही वाटतं. आदित्यने फोन उचलताच हसत विचारलं. तुला कोणी सांगितलं? आदित्यने थोडं काळजीने विचारलं. फोनवर बोलता बोलता एक नजर तन्वीकडे होतीच. थोडा वेळ बोलून तो तिच्या बाजूला येऊन बसला. परत एक उद्योग. का करतेस यार असं? नाही जमत तुझ्याशिवाय. एक उसासा घेत तो मनात विचार करत होता. थोडा वेळ तो तिकडे बसून तिच्याकडे एकटक बघत होता. तिच्या केसावरून हात फिरवत काहीसा विचार चालू होता त्याचा. थोडा वेळ तिच्या बाजूला बसून त्याने त्याचं काम करायला स्टार्ट केलं. आदित्यरावांना समजलं तर नसेल ना ती पडल्याचं, म्हणजे इतक्या तातडीने ते आले म्हणून. मॉम काळजीने डॅडना विचारत होत्या. सर्वांचं जेवण आधीच आटपलं होतं. आदित्य उशिरा आलेला. त्याचंही जेवण त्याला बेडरूममध्ये नेऊन त्या आता निवांत बसल्या होत्या. पण तन्वीची काळजी होती. नसेल समजलं, आणि जर समजलं असलं तरी समजू देत. आपण बोलून काही फरक पडत नाही. निदान त्यांच्या बोलण्याचा तरी काही फरक पडला तर बरं होईल. आहो, आराम करा. आज आदित्यराव इथेच राहणार आहेत. ते लगेच तन्वीला घेऊन जाणार नाहीत ना. तिला आराम हवा तिकडे. तिचं सर्व कोण करेल? मॉम काळजीने बोलत होत्या. बघू काय बोलत आहेत ते.
आता आदित्यराव जर तिला घेऊन जायचं बोलले तर आपण नकार देऊ शकत नाही. इकडे असताना ती पडली त्यामुळे ते चिडले असतीलच. डॅडना सुद्धा काळजी होतीच. काय झालं, काही हवं आहे का? झोपून उठल्यावर तन्वी बेडवरून एकटीच उठत होती. तिला बघून आदित्यने विचारलं. फ्रेश व्हायला, ती सांगताच त्याने लगेच पुढाकार घेत तिला बाथरूममध्ये सोडलं. लॉक नको लावूस, उगाच तुमचं बाथरूम तुटलं तर डॅड बोलतील जावई एक दिवस आला आणि बाथरूम तोडून गेला. परत त्याने तिला डिवचलेच. ती तोंड वाकडं करतच आत गेली. तन्वी, त्या दिवशी ॲक्सिडेंट कोणी करून आणला? ती फ्रेश होऊन नुकतीच बेडवर येऊन बसली होती. मला नाही माहीत, तिने फोनमध्ये बघतच उत्तर दिलं. खरंच? त्याने विचारलं पण ती काहीच बोलली नाही. त्या दिवशी हॉस्पिटलमधून निलेशला का कॉल केलेलास? थोड्या वेळापूर्वी तुला कोणाचा कॉल आलेला? आदित्यने विचारलं आणि तन्वी डोळे फाडून त्याच्याकडे बघत होती.